आजच्या या पत्रकार परिषदेमध्ये येणाऱ्या 24 तारखेला महामोर्चाचं नियोजन त्या संदर्भात आपण ह्या पत्रकार परिषदेमध्ये आलेलो आहे. तर मी आमचे मित्र राहुलजी सोनवणे यांना विनंती करतो की त्यांनी आजच्या या पत्रकार परिषदेचं प्रास्ताविका करायची. सर्व पत्रकार बंधूंचं या पत्रकार परिषदेमध्ये मनापासून समितीच्या वतीनं हार्दिक स्वागत करून उपस्थित सर्व पत्रकार बंधू भगिनी, विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी आणि संविधानप्रेमी नागरिक, आपले अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरण विरोधी संघर्ष समिती पिंपरी चिंचवड शहराच्या वतीनं आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. आज आम्ही पत्रकार परिषद घेण्यामागचा उद्देश एकच आहे. महाराष्ट्र शासनानं अनुसूचित जातीच्या आरक्षणाचे प्रस्तावित उपवर्गीकरण तत्काळ रद्द करावे. अनुसूचित जातींना मिळालेले आरक्षण हे कोणत्याही शासनाची कृपा नसून भारतीय संविधानानं दिलेला घटनात्मक अधिकार आहे. या अधिकाराचं उपवर्गीकरण करून समाजात फूट पाडण्याचा कोणताही प्रयत्न आम्ही कदापि सहन करणार नाही. या भूमिकेच्या समर्थनार्थ दिनांक 24 जुलै 2026 रोजी सकाळी 11 वाजता भक्तिशक्ती शिल्प निगडी ते अप्पर तहसील कार्यालय असा विराट महामोर्चा आयोजित करण्यात आला आहे. या महामोर्चामध्ये हजारो नागरिक सहभागी होणार असून मुख्यमंत्री यांच्या नावे निवेदन सादर करण्यात येणार आहे. या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आम्ही समाजातील सर्व घटकांना आणि प्रसारमाध्यमांना सत्य परिस्थिती जनतेपर्यंत पोहोचवण्याचे आवाहन करतो. समितीतील जाणकार मंडळी, ज्येष्ठ मंडळी, त्याच पद्धतीनं 59 जातीतील प्रतिनिधी हे प्रातिनिधिक स्वरूपात या ठिकाणी समोर बसलेले आहेत. या ठिकाणी ते आपले मनोगत एक एक करून मांडतील. धन्यवाद. दादा तुम्ही सुरुवात करा. जय भीम. नमस्कार सर्व पत्रकार बांधवांचं स्वागत या ठिकाणी करतो मी. जसं प्रास्ताविकामध्ये आमच्या सहकाऱ्यांनी सांगितलं की 24 जुलै रोजी भक्तिशक्ती शिल्पसमूह ते निगडी येथील अप्पर तहसीलदार कार्यालय एक महामोर्चा आयोजित करण्यात आला आहे. त्याचं कारण असं आहे की सध्या महाराष्ट्र सरकारने अनुसूचित जाती आरक्षणाचं उपवर्गीकरण करण्याचं धोरण जवळपास स्वीकारलेलं आहे. ऑगस्ट 2023 मध्ये सुप्रीम कोर्टाने एक निकाल दिला आणि त्या निकालामध्ये अनुसूचित जातीचं वर्गीकरण करण्याचा अधिकार हा राज्य सरकारांना सुद्धा आहे असं निर्देश दिले. ज्या राज्य सरकारांना ते करायचे ते करू शकतात. परंतु ते तो निर्देश देत असताना किंवा आदेश देत असताना सुप्रीम कोर्टाने हेही क्लिअर केलेलं होतं की असं उपवर्गीकरण करत असताना ज्या समूहांना उपवर्गीकरण द्यायचं आहे त्यांचा इम्पिरिकल डाटा हा पूर्णपणे अगोदर संग्रहित करावा. अर्थात जातनिहाय जनगणना असेल, त्यांचं सामाजिक मागासलेपण असेल, त्यांचं शैक्षणिक मागासलेपण असेल, त्यांचं आर्थिक मागासलेपण असेल, त्यांचं सांस्कृतिक मागासलेपण असेल, याच्या संदर्भामधला तपशीलवार अभ्यास करणं गरजेचं आहे असं ते निर्देश दिले होते. परंतु काही किंवा विशिष्ट एका व्यक्तीच्या किंवा आमदाराच्या आग्रहासाठी राज्य सरकारमध्ये मुख्यमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस साहेब यांनी हा निर्णय घेतला आणि त्यांनी विधानसभेच्या पटलावर सांगितलं की आम्ही उपवर्गीकरण करणार आहोत.
उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी सुद्धा प्रेस स्टेटमेंटमध्ये हे सांगितलं की उपवर्गीकरण होणार आहे. आमचं असं म्हणणं आहे, अनुसूचित जाती उपवर्गीकरण विरोधी संघर्ष समिती जी आहे त्यांचं असं म्हणणं आहे की कुठल्याही प्रकारचा इम्पिरिकल डाटा जमा केलेला नसताना, हा डाटा जमा करण्यासाठी का अहवाल तयार करण्यासाठी म्हणून बदर नावाच्या न्यायमूर्तींची एक समिती नेमलेली असताना, त्या बदर समितीने जो अहवाल दिलेला आहे तो अहवाल नियमाप्रमाणे संविधानाप्रमाणे सर्वसामान्य लोकांच्या समोर आणणं, तो प्रकाशित करणं हे आवश्यक असताना आजपर्यंत हा समितीचा बदर समितीचा अहवाल जाहीर झालेला नाही. त्याच्यामध्ये नेमक्या काय तरतुदी सांगितलेल्या आहेत याच्याबद्दल कुठल्याही प्रकारची कल्पना महाराष्ट्रामधल्या कुठल्याही नागरिकाला नाही. आणि मग अंधारामध्ये ठेवून अशा पद्धतीचं उपवर्गीकरण करणं हे संविधानाच्या विरोधामध्ये आहे. संविधानामध्ये आरक्षणाची तरतूद ही सामाजिक आणि शैक्षणिक आर्थिक मागासलेपणावर जात समूहांना दिलेली आहे. कुठल्या एका विशिष्ट जातीला हे आरक्षण दिलेलं नाही. एका विशिष्ट जातीसाठी आरक्षणाची तरतूद केलेली नाही. ती एका जात समूहांसाठी असते. अनुसूचित जातीमध्ये 59 जातींचा समावेश आहे. त्या जातींच्या समावेशामध्ये पूर्वाश्रमीचे महाराणे आत्ताचे बौद्ध यांच्यासह एकूण 59 जाती आहेत. या 59 जातींचं अ ब क ड असं वर्गीकरण करावं असं यांचं म्हणणं आहे. आणि त्यातल्या एका विशिष्ट जातीची मागणी अशी आहे की आम्हाला आमच्या जातीपुरतं अमुक टक्के एवढं आम्हाला आरक्षण पाहिजे आहे. आणि सकारात्मकता सरकारने त्याच्यामध्ये दाखवलेली आहे. याचा अर्थ हे संविधानाच्या विरोधामध्ये अशी तरतूद करण्याच्या नियोजनामध्ये हे सरकार आहे. आम्ही आंबेडकरवादी कार्यकर्ते, संविधानवादी कार्यकर्ते, लोकशाहीवादी कार्यकर्ते संविधानिक तरतुदीला कुठलाही फाटा कुणी दिला तरी ते कदापिही मान्य करणार नाही. हा इशारा आम्हाला या मोर्चामधनं द्यायचा आहे. हे उपवर्गीकरण झालं तर शेकडो वर्षापासून आम्ही एकत्रितपणे गुण्यागोविंदाने राहणारे जाती समूह आहे. त्या जाती समूहांमध्ये भांडणं लावण्याचं काम हे सरकार करत आहे. या वर्गीकरणाच्या निमित्तानं एक जात दुसऱ्या जातीच्या विरोधामध्ये शोक तयार करणं, तिला उत्तेजित करणं आणि त्या जातीच्या संदर्भामध्ये त्या जातीने दुसऱ्या जातीच्या संदर्भामध्ये द्वेषपूर्ण वक्तव्य करणं किंवा द्वेषपूर्ण वागणूक करणं हा उद्देश या सरकारचा आहे असं आमचं म्हणणं आहे. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या संविधानाच्या मार्फत आम्हाला जे आरक्षण दिलं घटनेच्या 341 कलमानुसार, हे आरक्षण टिकावं, याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं विभाजन होता कामा नये. आतापर्यंत जे जात समूह बंधुभावाने राहत आले ते तसेच कायम राहावेत. सामाजिक जो सलोखा आहे तो सलोखा इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा टिकावा. या उपवर्गीकरणाच्या मधल्या या प्रचाराच्या आणि प्रसाराच्या काळामध्ये आपण पाहिलं असेल की दोन जातींमध्ये ज्या पद्धतीची द्वेषपूर्ण वक्तव्य केली जात आहेत, याच्यामुळे आपला जातीय सलोखा धोक्यामध्ये आलेला आहे. आणि बाबासाहेब आंबेडकरांचे कार्यकर्ते म्हणून, त्यांच्या विचाराचे अनुयायी म्हणून आम्हाला हे कदापिही मान्य नव्हतं नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अस्पृश्यांसाठी विशेष काम करत असताना असं सांगितलं होतं की मला जर कोणी विचारलं की तुम्ही कोण आहात, तर ते म्हणतात की मी पहिल्यांदाही भारतीय आहे, दुसऱ्यांदाही भारतीय आहे आणि तिसऱ्यांदा सुद्धा मी अंतिमताही भारतीय आहे. देशाचा विचार करता जर मला कुणी सांगितलं या माझ्या जातीमध्ये आणि देशामध्ये कुणाची बाजू तुम्हाला घ्यावी लागेल, तर मी पहिल्यांदा देशाची बाजू घेईन असं बाबासाहेब आंबेडकर म्हणतात. जो देश सर्व धर्मसंभावाची भूमिका घेऊन पुढे चालला आहे, संविधानाची भूमिका घेऊन पुढे चालला आहे, त्याच नेमक्या उद्देशाला हरताळ फासण्याचं काम या भूमिकेमुळे होणार आहे. आणि म्हणून या 24 तारखेला केवळ बौद्ध समाज नव्हे, आमचे सहकारी इथे आहेत,
त्यांचं स्वागत मी करतो की चर्मकार समाजाचे बांधव आहेत. अख्ख्या महाराष्ट्रामध्ये चर्मकार समाजाने अतिशय स्वागतार्ह अशी एक भूमिका घेतली आहे की आम्ही या उपवर्गीकरणाला विरोध करतो आहोत. ते त्यांच्या निवेदनामध्ये सांगतीलच. ढोर समाजाचे आमचे सहकारी पण या ठिकाणी आहे. आणि जाहीर केल्याप्रमाणे किंवा माहिती घेतल्याप्रमाणे ज्या समूहाची आग्रहाची मागणी आहे उपवर्गीकरण झालं पाहिजे, त्या समूहापैकी 50% पेक्षा अधिक लोक हे उपवर्गीकरणाच्या विरोधामध्ये आहेत, हे सरकारलाही माहिती आहे. पण हा घाट कशासाठी घातला जातोय या संदर्भामधले एक विवेचन होणं गरजेचं आहे. आणि हा जो धोका आहे आमच्या समोरचा, 59 जातीपैकी 58.5 जाती, म्हणजे आपण विरोध करणाऱ्यांच्या 50% जर गृहीत धरले तर 58.5 जाती एका बाजूला आणि अर्धी जात एका बाजूला आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये सरकार हे निर्णय कसा घेऊ शकतं? सरकार हा निर्णय घेऊ शकत नाही असं आमचं म्हणणं आहे. लोकशाहीमध्ये लोकांचं म्हणणं, लोकांचं मत, लोकांचा विचार हा लक्षात घेऊनच सरकारने भूमिका घेतली पाहिजे. महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी उपवर्गीकरणाच्या विरोधामध्ये अनेक मोर्चे निघाले. पिंपरी चिंचवड शहरामधला हा मोर्चा सुद्धा आमच्या सर्व सहकाऱ्यांनी केलेल्या प्रयत्नांमुळं आणि केलेल्या जनजागृतीमुळं या शहरातला ऐतिहासिक मोर्चा ठरणार आहे. खूप मोठ्या ताकदीनिशी संविधानिक भूमिका घेऊन हा संपूर्ण समूह जो आरक्षणाच्या उपवर्गीकरणाला विरोध करतो आहे तो त्या ठिकाणी सरकारचे प्रतिनिधी म्हणून अप्पर जे तहसीलदार आहेत त्यांना निवेदन देतील. त्या ठिकाणी या मोर्चाला संबोधित करण्यासाठी म्हणून भारतीय बौद्ध महासभेचे आदरणीय भीमराव आंबेडकर साहेब, त्याचबरोबर आनंदराजी आंबेडकर साहेब आणि अविनाशजी महतेकर साहेब, हे तीनही नेत्यांना आपण निमंत्रण दिलेलं आहे. कोण? आणि चर्मकार समाजाचे सर्वोच्च नेते बबनराव घोलप साहेब हे सुद्धा या मोर्चाला संबोधित करण्यासाठी येणार आहेत. हा मोर्चा अतिशय ऐतिहासिक होईल, शांततेच्या मार्गाने होईल, संविधानिक मार्गाने होईल. कुठल्याही प्रकारचा जातीय तणाव, कुठलाही सामाजिक तणाव यामध्ये निर्माण होऊ नये यासाठी म्हणून आमचे सर्व सहकारी प्रयत्न करतील किंवा अशी भूमिका घेतील. आणि त्यामुळं हा मोर्चा हा अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने तहसीलदार कचेरीवर भक्तिशक्ती उद्यानापासून जाईल आणि हा मोर्चा संपन्न होईल. एवढी माहिती मी आपल्याला या ठिकाणी एक संयोजक म्हणून मी देतो आहे. मी यानंतर ज्ञानेश्वर कांबळे साहेब आपल्याला संबोधित करतो. सर्वांना जय भीम, जय रोदास. अनुसूचित जातीचं आरक्षण उपवर्गीकरणासाठी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्व 59 जातींनी आंदोलनाची भूमिका त्या ठिकाणी घेतलेली आहे. या आरक्षणाच्या आंदोलनाची भूमिका घेतल्यानंतर महाराष्ट्रामध्ये चर्मकार समाज सुद्धा मागं नाही हे आम्ही सातत्याने त्या ठिकाणी दाखवून दिले आहे. बबनरावजी घोलप यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मी राष्ट्रीय महासचिव ज्ञानेश्वर कांबळे आणि बबनरावजी घोलप यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये ही आंदोलनाची भूमिका सुद्धा आम्ही चर्मकार समाजाने घेतलेली आहे. आणि आज हे अबगड आरक्षण रद्द झालंच पाहिजे अशा प्रकारची मागणी आपल्या सर्व 59 समाजाची आहे. या मागणीसाठी चर्मकार समाज बहुसंख्येने आक्रमकतेने या चळवळीमध्ये सहभागी झालेला आहे. आनंदराज आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या खांद्याला खांदा लावून महाराष्ट्रात चर्मकार समाज या आंदोलनाच्या बरोबर आहेत. आणि आता पिंपरी चिंचवड शहरामध्ये जे 24 तारखेला भक्तिशक्ती ते अप्पर तहसीलदार कार्यालयापर्यंत जे आपण महामोर्चा आयोजित केला आहे, या आंदोलनामध्ये सुद्धा चर्मकार समाज बहुसंख्येने या ठिकाणी सहभागी होणार आहेत. खरे तर आत्ताच कांबळे साहेबांनी या ठिकाणी सांगितलं 59 जाती यांच्या विरोधात असताना सुद्धा हा शासन ज्या पद्धतीने निर्णय घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी चाललेला आहे, याला अत्यंत आक्रमकपणे या महाराष्ट्रातील सर्व 59 जाती ह्या रस्त्यावर येऊ लागलेल्या आहेत. याची दखल कुठेतरी शासनाला घ्यावीच लागेल. या दृष्टीने आंदोलन बहुसंख्येने अत्यंत भव्यतेने झालं पाहिजे. यासाठी आमच्या सर्व
59 जातीचा त्या ठिकाणी प्रयत्न असणार आहे. आम्ही सर्व चर्मकार समाज या महाराष्ट्रामधल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये अशा जे काही आंदोलनं त्या ठिकाणी होत आहेत त्या आंदोलनामध्ये आम्ही त्या ठिकाणी सहभागी होणार. जय हिंद, जय रोदास. सुरुवातीला या ठिकाणी जाहीर करतो की आम्ही संविधानाने दिलेल्या आरक्षणाचे समर्थक आहोत. मात्र अनुसूचित जाती उपवर्गीकरण आरक्षण जे आहे त्या उपवर्गीकरणाचे विरोधक आहोत. आणि म्हणून हे विरोधकच का? कारण आताचे जे आमदार असतील जे विरोध करतात त्यांनी एकतर सभागृहात मुख्यमंत्र्यांकडनं सरकारी जे पदं आहेत रिक्त पदं ते जाहीर करायला लावलं पाहिजे. आधी जे काही रिक्त पदं आहेत बॅकलॉग आहेत एससीचा तो जाहीर करायला न लावता आणि तो भरून घेण्यासाठी त्याच्यावर जास्त भर न देता फक्त उपवर्गीकरण झालं पाहिजे. आणि या दोन समाजामध्ये या महाराष्ट्रामध्ये मातंग महार असतील आताचे बौद्ध यांच्यामध्ये तेढ वाढवण्याचा हा फक्त त्यांचा एक कलमी कार्यक्रम सध्या प्रशासनाच्या माध्यमातून करताना दिसतोय. आणि मग याच्यामुळं काय की काही ठिकाणी जे सांगितलं की सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की राज्यांना ते अधिकार दिलेत, मग त्यानुसार काही 5 राज्यांनी ते लागू केलं. मग त्यामध्ये पंजाब, हरियाणा, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू याच्यात लागू केलं. परंतु आता काय तिथली परिस्थिती आहे ती योग्य पद्धतीनं राबवता येत नाही. बरेचशी लोक त्या ठिकाणी कोर्टात चाललेत, परत सुप्रीम कोर्टात, कारण की तो जो सूक्ष्म डाटा लागतो ते भरण्यासाठी आणि जे रोस्टर लागतं, कारण की तुम्ही 59 जाती बघितलं तर पण प्रातिनिधिक स्वरूपात 5-6 जातीच मोठ्या आहेत त्यांना मिळेल. पण ज्या पॉईंट नॉट 1 आहेत की ज्यांचं नावही नाही महाराष्ट्रात किंवा भारतात, की जे काही 100-200 लोक आहेत पूर्ण भारतामध्ये, त्यांना तुम्ही कसं आरक्षण देणार याच्या माध्यमातून याचा सुद्धा विचार झाला पाहिजे. आणि मग पूर्ण 13% जर राखीव एकसंध आलं तर कमीत कमी त्यांना प्रतिनिधी तरी मिळेल की जे 100 लोक आहेत, 200 लोक आहेत एखाद्या समाजाचे, असे आहेत 59 जाती खूप आहेत. तुम्ही नावे ऐकले नसतील, आता जर माझ्याकडे तो आहेत नावं विचारले तर. परंतु याचा फार मोठा असा आणि त्याच्यामुळे न्यायालयीन प्रक्रिया फार मोठ्या वाढतील. सर्वोच्च न्यायालयाचं काम वाढणार आहे याच्यामुळं. मग अचूक सांख्यिकी डेटा नसल्यामुळं प्रत्येक उपवर्गीकरणाचा जो काही निर्णय आहे तो न्यायालयात आव्हान ठरणार आहे याच्या पुढच्या काळात जर मुख्यमंत्र्यांनी जर ते केलं तर. कारण की जे 5 राज्याचा अनुभव त्यांनी घ्यायला पाहिजे आता की काय तिथं चाललेलं आहे. आणि मग त्यामुळं संपूर्ण नोकर भरती आहे, जर हे नोकर प्रक्रिया राबवल्याला लागले तर ते सुद्धा वर्षानुवर्षे रखडणार आहे. फक्त या सरकारला यांना सरकारी नोकर भरती द्यायची नाही आहे, एससींना सरकारी पदांवर बसवायचं नाही, फक्त ते न्यायालयात मग रखडवायचं आणि कुठंच मग नोकर भरती झाली नाही पाहिजे. आम्ही एक साधं उदाहरण देतो की क्लास 1चं, कारण क्लास 4 पर्यंत तर आमची एससी समाजाची जास्तीत असतात क्लास 4मध्ये, त्याच्यात कोणी अडवणूक करत नाही. परंतु क्लास 1चं जर बघितलं तर IAS या भारतामध्ये जवळपास 6,000च्या आसपास आहेत. थोडा टेंटेटिव्ह डाटा आहे. तर त्या 6,000पैकी फक्त 135 एससीचे IAS अधिकारी आहेत पूर्ण भारतात. 135 म्हणजे किती पर्सेंट झालं ते? फक्त 2 ते 2.5%. 13% का नाही? मग ते जवळपास 700 ते 800 IAS अधिकारी पाहिजे होते. ते भरण्यासाठी मग सध्याचे आमदार का भांडत नाही? जेवढे एससीचे आमदार या ठिकाणी आहेत, 29 आमदार आहेत, ते त्या ठिकाणी का भांडत नाहीत की आमचं IAS क्लास 1चे जे जागा आहेत त्या भरा, अशा प्रकारची मागणी केली पाहिजे. फक्त 2% त्या ठिकाणी IAS अधिकारी पूर्ण भारतामध्ये आहेत. IPS जर बघितले तर जवळपास 5,000च्या आसपास IPS अधिकारी आहेत. त्यापैकी फक्त 141 IPS अधिकारी एससीचे आहेत पूर्ण भारतभर. तो सुद्धा डाटा फक्त 2.25 ते 3%. यासाठी भांडण्याच्या ऐवजी फक्त उपवर्गीकरण करा हा जो द्वेष निर्माण करण्याचा आणि जे संविधानाने एकसंधपणे एससीला दिलेला आहे तो अधिकार, एकता राहिली पाहिजे, त्याला धक्का लावण्याचं काम, या एकतेला धक्का लावण्याचं काम सध्याच्या आमदार आणि सध्याच्या त्या एका समूहाकडनं फक्त होत आहे. त्यासाठी आम्ही या ठिकाणी तो विरोध करण्यासाठी हा निषेध मोर्चा आहे. संविधानाला कुठल्याही प्रकारचा धक्का लागू नये. संविधान हे माणूस मानतं आणि स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय या त्रिसूत्रीवर हा संविधान या ठिकाणी आहे. आणि म्हणून यासाठी हा विरोधी मोर्चा कुठल्या एका समाजाचा विरोध करण्यासाठी नाही, तर संविधान हे राहिलं पाहिजे आणि संविधान एकसंधपणे या ठिकाणी सर्व समाजाला आरक्षण योग्य पद्धतीने मिळालं पाहिजे अशी भूमिका घेऊन या ठिकाणी ही पत्रकार परिषद घेण्यात आली आणि मोर्चा पण आहे. खंदारे साहेब बोला.
नमस्कार, मी ॲडव्होकेट उमेश खंदारे. उद्या जो महामोर्चा होत आहे त्यात ढोर समाजाचा एक प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी मला आवर्जून काही गोष्टी सांगाव्याशा वाटतात की आरक्षण हे आम्हाला दिलेले एक उपकार नाहीये. आमच्यावर आजपर्यंत जो शतकानुशतके जो अन्याय झाला, सामाजिक अत्याचार झाला, त्याची संविधानाने दिलेली एक भरपाई आहे. आणि ही भरपाई देत असताना जे संविधानाने त्याचा जो मूळ गाभा आहे, समता, न्याय, सामाजिक न्याय, बंधुता, हा न बदलता ज्या वेळेस आपल्याला सामाजिक न्याय या पूर्ण देशामध्ये किंवा या राज्यामध्ये प्रस्थापित करायचा असेल तर तो न्याय प्रस्थापित करत असताना सर्व समाज घटकांना एकत्र ठेवणं या सरकारची भूमिका असते. परंतु कुठेतरी या समाजातल्या वेगवेगळ्या घटकांना त्यांच्यात फूट पाडून त्यांच्यामध्ये भांडणं लावण्याचा प्रयत्न कुठेतरी या सरकारचा आहे. आणि सरकारची जी अकाउंटेबिलिटी आपण म्हणतो की ज्याच्यामध्ये बदर समितीचा जो अहवाल आहे त्याची जी आकडेवारी आहे ती समोर येणं गरजेचं आहे, त्याच्यावर व्यापक चर्चा होणंही गरजेचं आहे. जोपर्यंत या गोष्टी घडत नाहीत तोपर्यंत दोन समाजांमध्ये किंवा या समाजांमध्ये जी फूट पाडण्याचा जो प्रयत्न आहे त्याला आमचा विरोध राहील. आणि जो मोर्चा या ठिकाणी उद्या आयोजित केलेला आहे त्यामध्ये ढोर समाजाचा एक प्रतिनिधी म्हणून यामध्ये आम्ही सर्व समाजाच्या खांद्याला खांदा लावून या ठिकाणी सहभागी होणार आहोत. धन्यवाद. प्रल्हाद भाऊ, तुम्ही पण आवाहन करा. द्या प्रल्हाद भाऊ, द्या. सर्वांना चालू आहे. सर्वांना जय रोहिदास, जय भीम. हा उद्याचा 24 तारखेचा मोर्चा आयोजित केलेला आहे आणि हा आधीच्या वक्त्याने बरेचसे सांगितलंय. खरं पाहायला गेलं तर जो आता आपण फक्त या सरकारने आपल्या समाजामध्ये भांडणं कशी लागतील हा प्रयत्न या राज्य शासनाचा आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये या भरती आतापर्यंत भरतीच झालेली नाही. कुठं नोकरी लागेल का नाही लागेल ही परिस्थिती निर्माण झाली. कॉन्ट्रॅक्ट बेसवरती सगळे कामं करतात. अबगड करून ह्या लोकांना सरकारला काय करायचं हेच काही कळत नाही. आणि कालचे मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत काही आवाज उठवला होता तर मुख्यमंत्री काय म्हणाले, कोर्टाचा अवमान करायचा का, कोर्टाचं ऐकायचं नाही का. फक्त ह्या मुख्यमंत्री ह्या लोकांच्या एका समाजाने एका घटकाने मागणी केली, इतर 59 घटकापैकी एकाही घटकाने मागणी केलेली नाही. हे एका जातीला लक्ष धरून इतर समाजामध्ये भांडणं लावून देण्याचं काम हे प्रशासन करत आहे. यासाठी आमच्या चर्मकार बांधव असतील विविध संघटनाच्या माध्यमातून ह्या मोर्चामध्ये आम्ही सर्व सहभागी होणार आहोत आणि आवाहन करणार आहोत. आणि समाज एकच आहे. समाज एक असताना सर्व एक भाकर एक सगळे मिळून खातात. पण आता फक्त तुकडे तुकडे करायचे. आधी सांगितले की आता काही लोकांना माहीतच नाही. काही लोक असे की काही ह्या टक्के 2% सुद्धा लोक नाहीत. ह्या 2% आरक्षण कसं मिळेल. पहिला समाज 1 नंबरला समाज आहे जयभीम समाज आहे, 2 नंबरला मातंग समाज आहे, 3 नंबरला चर्मकार समाज आहे. यातले चर्मकार समाजातले जिथले घटक तर खूप कमी आहेत. त्या घटकापर्यंत आरक्षण जर केलं, ह्या सरकारने जर असे भूमिका जर घेतली तर याचे उधरट होईल. यासाठी आमच्या ह्या मोर्चाच्या माध्यमातून आम्ही त्यांना नेहमीच इशारा देतो. आणि बबनराव घोलप साहेब यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये एक चर्मकार समाजाने ह्या गटाला विरोध सतत राबवत आहेत. या पुढे बी आम्ही त्याला विरोध करणार आहोत. हे आणि उद्या 24 तारखेला पिंपरी चिंचवड शहरामध्ये जे आमचे चर्मकार समाज असतील, ढोर समाज असतील, इतर घटकाला सोबत घेऊन आम्ही हा उद्या मोर्चा मोठ्या प्रमाणात यशस्वी करणार आहोत. तुम्ही उभे राहा, उठून उभा राहा. हॅलो. येत्या 24 तारखेला उपवर्गीकरण विरोधी संघर्ष समितीच्या वतीने भक्तिशक्ती समूह शिल्प हे तहसील कार्यालय या ठिकाणी भव्य असा 59 जाती समूहाचा मोर्चा निघणार आहे. आणि मी आपल्याला कळवू इच्छितो की हा मोर्चा कुठल्याही जाती समूहाच्या विरोधात नाही. हा आमचा जो मोर्चा निघणार आहे हा सरकारच्या विरोधात मोर्चा निघतोय. कुठल्याही जाती समूहाच्या विरोधात हा मोर्चा निघत नाही. जे आम्ही सर्व गुन्ह्यागोविंदाने 59 जाती समूह गुन्ह्यागोविंदाने वर्षानुवर्ष राहत आलोय. त्यांच्यात फूट फाडण्याचा हा सरकारचा डाव आहे आणि तो आम्ही हाणून पाडू. आरक्षण उपवर्गीकरण या राज्यात आम्ही लागू होऊन देणार नाही. मुख्यमंत्री साहेब म्हणतायत की सुप्रीम कोर्टाचा आदेश आहे, पण सुप्रीम कोर्टाने काय सांगितलंय तेही सांगा ना. सुप्रीम कोर्टाने आपल्याला सांगितलंय की इम्पिरिकल डाटा तुम्ही गोळा करा. बदर समितीचा अहवाल, बदर समिती स्थापन केली त्याचा अहवाल तुम्ही खुला करा, त्यानंतर ते उपवर्गीकरणची प्रक्रिया राबवा.
तरी आमचा या संघर्ष समितीच्या वतीने या उपवर्गीकरणाला विरोध राहील व येत्या 24 तारखेचा हा महामोर्चा अत्यंत ताकदीने सर्व समाज बांधव करतील अशी मी आशा बाळगतो. शुक्रवारी 24 तारखेला जो मोर्चा निघणार आहे तो मोर्चा खरं तर आम्हाला इच्छा नव्हती मोर्चा करण्याची, पण काय करायचं, मनुवाद्यांनी येळ आणली, मातंगामध्ये आणि JVM फूट करून हे आम्हाला ह्याच्यात गुंतवण्याचं काम करतात. तर आरक्षण त्याच्या डोक्यात बी नव्हते की अलग घ्यायचं, कसं त्याच्या डोक्यात घातलं तर उल्लेख झालेला आहे. इथं मातंग आमचे भाऊ आहेत, हे 2 दिवसाचं वार आहे, परत त्यांना इकडे यावं लागणार आहे, आम्हाला त्यांच्याशी राहावं लागणार आहे. पण आता जोपर्यंत वारं डोक्यात आहे ती वारे काही बंद होणार नाही. बरं झालं सरकारने दोन्ही समाजाला रस्त्यावर आणलं. मातंग समाजाची ताकद किती आहे, JVM वाल्याची ताकद किती आहे, आता त्यांना कळून चुकलं की दोन्ही ताकद मजबूत आहे आणि थोड्याच दिवसामध्ये हे ताकद त्यांच्या उरावर बसणार आहे. हे फक्त भूत आहे आरक्षणचं, त्यांनी निमित्त केलं आणि आमच्यामध्ये फूट पाडली आणि आमच्या लोकांचे डोके फोडायचं काम केलं. मीडियामध्ये बघितलं असेल, त्याच्यामध्ये चालू आहे दरादरी मारामारी. हे किरकोळ आहे, ते काय मिटून जाईल, भावाभावाचं भांडण आहे. पण हे आम्ही भाऊ जर मिळलो, आता मला तर म्हणायचे दिले आम्ही भावाभावानी गुन्हानी खावं, दिलंय ना बाबासाहेबांनी, आता काय करायचे. बाबासाहेबांनी दिले तर दोन्ही भावांनी खाल्लं पाहिजे असं आमचं मत आहे. आता नाहीला आमच्या भावाला वाटते की आम्हाला घेऊ द्या, तर काय 1-2% घेतले की परत आमच्या नावाने म्हणणार की भावाने आम्हाला जेवायला दिलं. ही भूमिका होऊ नये. ठीक आहे, तुमची आशा आहे, तुम्ही मागा, आम्ही विरोध करतो की आमचा भाऊ लांब गेला नाही पाहिजे. जर भाऊ लांब गेला तर त्यांचे हाल होणार, आमचे हाल होणार. आमच्यामध्ये भांडण लावलेलं आहे. आरक्षण ही म्हणायला आहे साहेब. म्हणून मला म्हणायचं की शिकलेल्या मातंग समाजाने ते जी मुलं आहेत, बौद्ध समाजातली शिकलेली मुलं आहेत, त्यांनी अभ्यास करावा याच्यावर. आपल्यावर केसेस करायला मोर्चामध्ये गुंतवणार, आमच्या पोरांच्या जिंदग्या खराब करणार, ही जी पद्धत चाललेली आहे थांबली पाहिजे. सरकारला वाटते ना आमचा भाऊ छोटा दुबळा राहिलाय, द्या ना 50 कोटी, 100 कोटी, 150 कोटी, 200 कोटी द्या ना, करा ना उन्नती, प्रगती. आमचा विरोध नाहीये. हे सोडलंय आणि हे जे आरक्षणचं भूत काढलंय, डोक्यात घातलंय, ह्याला शिकल्या, आता तुम्हाला माहिती आहे का, सगळी शिकल्यासवरली मंडळी याला विरोधात आहे. आणि ज्यांनी बौद्ध धर्म घेतला, मातंग समाज आहे, ते टेन्शनमध्ये लोक आहेत की हे काय चाललंय आमचं. आणि इतर जातीलाही फटका बसणार आहे. मार मांग चांबार ओढी कुळी मारे साळी ह्यालाही फटका बसणार आहे. आणि ही केलंय ती सर्व जातीची माणसं आता रस्त्यावर आली. आता हे उलटं व्हायलंय ही त्यांनाही माहिती आहे, तर हे उलटं व्हायलंय, आता त्यांच्या अंगलट येणार आहे. तर माझी विनंती आहे सरकारलाही असं काही करू नका. आणि आमचा जो मोर्चा आहे शुक्रवारचा, तो मोर्चा मातंगाच्या विरोधात नाही, कुण्या जातीच्या विरोधात नाही, या सरकारचं डोकं ठिकाणी आणण्यापायी आमचा मोर्चा आहे. आणि हे वर्गीकरण बंद करा. जे आरक्षण बाबासाहेबांनी दिले तीच आरक्षण राहू द्या, त्याच्यावर मोर्चा आहे. आम्हाला कोणाला शिवी द्यायची नाही. हे आमचे भाऊ आहेत. कुणी जरी 4 टारके उठून कुठेतरी गडबड करत असेल ते अजिबात करायची नाही. हे सरकारचं भांडण, सरकारशी आपण भांडतोय, ती सरकारची भांडतात. तर लोकशाहीच्या माध्यमातून आम्ही मोर्चा काढलाय. आम्ही इथल्या RSSवाल्यांना, इथल्या जातीवाद्यांना जी फूट पाडणाऱ्याच्या त्याच्या विरोधात मोर्चा आमचा आहे. आणि बाबासाहेबांना आरक्षण दिलंय, ते आरक्षण दिल्याला आम्हाला भरपूर आहे. आमच्या मातंग भावांनी ती समजून घ्यावं. आपण एकत्र राहून हा जो मोर्चा आहे ती जबरदस्त. आणि ह्या मोर्चामध्ये तरुण मातंगाचे मुलं बी आले, शिकल्यासवरले मातंग आहेत, अनेक जातीचे येणार आहेत, हे सर्व येणार आहेत. आणि हे जे चाललेलं आहे ही खोटांड होणार आहे.
आणि जे बाबासाहेबांनी दिले तीच आरक्षण राहणार आहे. आमचा वर्गीकरणला विरोध आहे ठामपणे, आणि आमचा निळा झेंडा घेऊन, निळा दांडा घेऊन या फुटीरवादीच्या डोक्यात आम्ही घालणार मोर्चावाला हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि आम्ही भाऊ भाऊ एकत्रच राहणार आहे एवढं आवाहन करतो आणि गंगाताईंकडे हाय, चालू आहे चालू आहे. अनुसूचित जाती उपवर्गीकरण आरक्षण संघर्ष समिती पिंपरी चिंचवड शहर यांच्या वतीने 24 तारखेला जो मोर्चा आयोजित केलेला आहे त्या मोर्चाच्या निमित्त आपण सर्व पत्र बांधव या ठिकाणी आलात. आपल्या सर्वांचं मनापासून समितीच्या वतीने स्वागत करतो. यामध्ये एक महत्वाचा मुद्दा की बदर समितीचा जो अहवाल होता, तो बदर समितीचा अहवाल जाहीर न करता, खुला न करता त्याच्यावरती शासनाने हरकती मागवल्या, आणि त्या हरकती मागवत असताना त्यांनी 15 एप्रिल ही शेवटची तारीख त्या ठिकाणी त्यांनी जाहीर केली होती. 15 एप्रिल म्हणजे 14 एप्रिलला आपण सर्वजण जयंतीच्या उत्सवाच्या कार्यक्रमात व्यस्त असतो. याचं कुठलंही भान न ठेवता जाणीवपूर्वक या समाजाला टार्गेट ठरवून या शासनानं 15 एप्रिल शेवट दिली. पण आंबेडकर चळवळीतील सर्व नेते मंडळी कार्यकर्ते यांनी विरोध केल्यानंतर 30 तारीख त्यांनी शेवट दिली. परंतु एखाद्या बदल समितीचा अहवाल खुला न करता त्याच्याकडे हरकती मागवल्या, याचा आम्ही या ठिकाणी निषेध करतो. आणि त्या हरकती ज्या आहेत त्या हरकतीवर सुनावणी झाल्याशिवाय कुठल्याही प्रकारचं आरक्षण वर्गीकरण या ठिकाणी लागू करू नये असं आम्ही या ठिकाणी मोर्चाच्या माध्यमातून आव्हान करतो. येत्या 24 तारखेला सर्व समाज बांधव, सर्व समाज घटक, आंबेडकरवादी सर्व कार्यकर्ते, लोकशाहीवादी कार्यकर्ते, संविधान प्रेमी कार्यकर्ते यांना आम्ही समितीच्या वतीने आवाहन करतो की आपण सर्वांनी या महामोर्चामध्ये सहभागी व्हावे. आज आपण सर्वजण इथं उपवर्गीकरण विरोधी संघर्ष समिती पिंपरी चिंचवड शहराच्या वतीनं ही पत्रकार परिषद आयोजित केली होती. आपण या पत्रकार परिषदेसाठी सर्वजण पत्रकार बांधव आवर्जून उपस्थित राहिलात व आम्हाला पूर्ण तुम्ही सगळेजण मिळून सहकार्य कराल ही अपेक्षा बाळगते. आणि आजची पत्रकार परिषद इथेच संपली असं आपल्याला काय फक्त 2 मिनिटात आणि मग प्रश्न. आपल्या सर्वांना आतापर्यंत मोर्चाचा दिनांक, वेळ आणि ठिकाण समजलेलंच आहे. आम्ही मोर्चाच्या शिष्टमंडळातील लोक ज्यावेळेस आधी तहसीलदार निवेदन सादर करू, त्यामध्ये समिती प्रमुख 10 मागण्या करणार आहे. त्यापैकी 1 नंबरची मागणी असणार आहे अनुसूचित जातीच्या आरक्षणाचे प्रस्तावित वर्गीकरण तत्काळ रद्द करण्यात यावे. उपवर्गीकरणासाठी नेमलेल्या बदल समितीचा अहवाल फेटाळून लावण्यात यावा. अनुसूचित जाती आरक्षणाची 100% प्रभावी अंमलबजावणी करून सर्व रिक्त पदे, आरक्षित पदे तातडीने भरण्यात यावेत. 4 नंबरची मागणी अनुसूचित जातीचा अनुशेष भरून काढण्यासाठी राज्यव्यापी विशेष भरती मोहीम राबविण्यात यावी. आणि 5वी मागणी अनुसूचित जातींसाठी सुरू असलेली रिझर्वेशन प्रक्रिया तात्काळ थांबवण्यात यावी. त्यातली 6वी मागणी ही आरक्षणातील रोस्टर प्रणाली पूर्णपणे पारदर्शक करून तिची नियमित अंमलबजावणी करण्यात यावी. 7व्या नंबरची मागणी महात्मा फुले आर्थिक विकास महामंडळास पुरेसा निधी उपलब्ध करून देण्यात यावा. अनुसूचित जाती समाजासाठी शिक्षण, उच्च शिक्षण, शिष्यवृत्ती, कौशल्य विकास आणि संशोधनाच्या संधी मोठ्या प्रमाणात वाढवण्यात याव्यात. 9 नंबरची मागणी भारतीय संविधानातील सामाजिक न्यायाच्या तत्वानुसार अनुसूचित जातींचे घटनात्मक हक्क कोणत्याही परिस्थितीत अबाधित ठेवण्यात यावे. आणि 10 नंबरची मागणी खुल्या प्रवर्गातून करण्यात आलेल्या आरक्षणाबाह्य भरतीची श्वेतपत्रिका जाहीर करून संबंधित जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी. अशा महत्वाच्या 10 मागण्या समिती तहसीलदारांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवणार आहे. आणि पुढे कशा पद्धतीने या मोर्चाचं स्वरूप असणार आहे आणि तात्कालीन बघा आपत्कालीन परिस्थितीत मोर्चामध्ये काही व्यवस्था करण्यात आली आहे का. आणि दुसरा एक विषय, सोशल मीडियाच्या माध्यमातून जे नेतृत्व करते त्यांना देखील मारहाण होते, तर या बाबतीत आपल्या कमिटीच्या माध्यमातून काही निषेध नोंदवणार आहात का, त्याबाबत काय तक्रार अर्ज किंवा पत्र करणार आहात का.
हॅलो, नोंदवणार आहे निषेध आम्ही. मारहाण होती त्या जंतर मंतरला झालेली आहे त्याच्यावर, आणि हे जे मोर्चा आहे शिस्तबद्ध निघणार आहे. आमच्या मागण्या ज्या आहेत त्या मागण्याच्या माध्यमातून आम्हाला तिथे धिंगाणा घालायचा नाही. शिस्तबद्ध आणि आमचे समिती जी आहे ती सगळेजण जबाबदारी त्याची घेतलेली आहे. मोर्चा व्यवस्थितपणे निघणार. गेल्या 2 वर्षापूर्वी अण्णाभाऊ साठे जयंतीच्या दिवशीच अवकड उपवरी करण्याचं हे त्या दिवशी झालं होतं. सरकारने घोषित केलं होतं आणि सर्व मातंग समाजाने त्यावेळेस पेढे वाटून जल्लोष केला. आणि आता तुम्ही 2 वर्षांनंतर ही पत्रकार परिषद घेताय आणि आता त्याचा विरोध करताय. तर 2, 3, 2.5 वर्ष तुम्ही काय केलं? नाही नाही, आम्ही त्याच्यावर ते अभ्यास केला. सरकार काय म्हणते, आता सरकार काय आरक्षण देत नाही, ते मुदाम मातंग समाजाला जवळ घेण्यापायी मातंग समाजाला पेढे वाटायला लावले, आणि मग आम्ही बी विरोधात गेलं पाहिजे म्हणून तेही चाललेलं आहे. तसं आरक्षण द्यायचं असेल तर मागे दिलं असतं. नाही, त्याला अधिकार नाही ना. अधिकार नाही, बरोबर आहे. आता सर म्हणले की 58% म्हणजे 58.5%, 59 पैकी 58% हे तुमच्या बरोबर आहेत. आणि 8% राहिला एक न सांगता की मातंग समाजाचा एकही जो आहे तो तुमच्या याच्यावर नाहीये एकही. आणि आता ते तुमच्या बरोबर येतीलच का? पिंपरी चिंचवड मधून सुद्धा एकदा प्रतिनिधी तुमच्या आता स्टेजवर पण नाहीये आणि उद्या भविष्यात आपल्या ह्या विरोधात महामोर्चामध्ये सामील होतील का? त्याचं काय कारण असणार आहे? त्यांना नकोय का आरक्षण? नाही, त्यांना आरक्षण पाहिजेलच आहे. सगळ्यांना आरक्षण पाहिजे. आरक्षण आम्हालाही पाहिजे, त्यांनाही पाहिजे, सगळ्यांनाच पाहिजे. प्रश्न असा आहे की त्या जात समूहांचा एक दबाव असतो. तर त्या जात समूहांच्या दबावापुढे भूमिका कितीही प्रागतिक असेल तरी ती प्रागतिक भूमिका घेणं त्यांना त्यावेळेपुरतं थोडंसं अवघड वाटत असतं. त्याच्यामुळे कदाचित तिथे ते आज आले नसतील. आम्ही बोलवण्याचं काम केलं होतं, पण ते आज आले नसतील त्यासाठी. हां, ठीक आहे ना. घोषणा होणं आणि त्याची अंमलबजावणी होणं, घोषणेनंतर पेढे वाटणं आणि अंमलबजावणीनंतर पेढे वाटणं यात फरक आहे. जसं आपल्या शहरानं अनुभवलंय की अनधिकृत बांधकामं नियमित झाली, 50 वेळा पेढे वाटले, पण ते काय झालं नव्हतं, ते एकदाच झालं. तसं आहे हे. त्यांनी घोषणा केली आहे आणि अण्णाभाऊ साठेंच्या जयंतीच्या दिवशी ती घोषणा केली होती. त्याच्यामुळे त्या समूहाला खुश करण्यासाठी म्हणून सरकारने ती घोषणा केली की आम्ही हे करणार आहोत. पण ते कसं करणार आहोत, तर ते कसं करणार आहोत याची एक त्याची जी अंमलबजावणी करण्याची एक नियमावली असते, ती नियमावली काय तयार झालेली नव्हती. आता अगदी सुप्रीम कोर्टाने निर्देश देऊन सुद्धा त्याची नियमावली व्हायला पाहिजे. ज्या पद्धतीने नियमावली होणं आवश्यक असं सुप्रीम कोर्टाने सांगितलं होतं, म्हणजे जे मगाशी आम्ही सांगितलं की इम्पिरिकल डाटा वगैरे सगळा जमा करून त्या दृष्टीनं त्याचा अभ्यास करून मग त्याच्यानंतर वर्गीकरण कसं करायचं ठरवलं पाहिजे. परंतु सरकारच्या मनातच नाही ते द्यायचं. खरं तर आमच्या उपवर्गीकरणाची मागणी करणाऱ्या बांधवांना हे नेमकं कळालं नाही की जर द्यायचं असतं तर स्पष्टपणे भूमिका घेऊन त्यांनी कशा पद्धतीने देणार आणि कशा पद्धतीने देणार, कुणाकुणाला देणार आरक्षण हे जाहीर केलं असतं. ते त्यांनी केलेलं नाही. ते संभ्रमित अवस्थेमध्ये ठेवणं समाजाला आणि उगीच आशेला लावणं हा त्यांचा एक कार्यक्रम आहे. तो त्यांचा छुपा अजेंडा आहे. मी त्यांच्या राजकारणाच्या पुढच्या ह्याच्यापर्यंत जात नाही. आता तो वादग्रस्त विषय होईल. ते कोण करतं, कसं करतं हे जर सांगत बसलो तर आणखी वाद निर्माण होईल. परंतु हा मोर्चामध्ये मोठ्या प्रमाणावर या 59 जातींमधले प्रतिनिधी असतील. या शहरामध्ये ज्या जाती उपलब्ध आहेत, जसं आता तायडे साहेबांनी सांगितलं की काही जाती अशा आहेत की ज्यांचा 100 लोकसंख्या नाही, अशा पण जाती आहेत. काही जाती अशा आहेत की अख्ख्या महाराष्ट्रामध्ये त्यांची 2000च्या पुढे आकडा जात नाही. आता मग त्या पिंपरी चिंचवड शहरामध्ये होलार समाजापैकी लोक सहभागी होणार आहेत, ढोर समाजाचे होणार आहेत, चर्मकार समाजाचे होणार आहेत, बौद्ध समाजाचे होणार आहेत, खाटीक समाजाचे होणार आहेत, वाल्मिकी समाजाचे लोक सहभागी होणार आहेत. त्याच्यामुळं जे मेजर आहेत हे एकूण अनुसूचित जातीच्या लोकसंख्येपैकी, म्हणजे जर लोकसंख्या गृहीत धरली 13%, तर 80 लाख 2011च्या आकडेवारीनुसार बौद्धांची लोकसंख्या आहे. आणि 7-8% आणि दोन नंबरला जो समाज आहे, जो मातंग समाज आहे, त्यांची लोकसंख्या ही 24 लाख आहे. हा इतका डिफरन्स आहे. त्याच्यानंतर मग 3 नंबरला चर्मकार बांधवांची लोकसंख्या आहे. त्यानंतर आणखी मग ढोर वगैरे हे सगळे जे आहेत लोकसंख्या. आणि राहिलेले जे आहेत 56 म्हणजे 54 जाती, त्या केवळ सगळ्या मिळून 2% पण नाहीत.
आलं का लक्षात? त्याच्यामुळं ते जात समूह या ठिकाणी अगदी विरळ दिसतील तुम्हाला, कदाचित दिसणार पण नाहीत. परंतु या सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याची भूमिका ही आंबेडकरी समाजाची कायम राहिलेली आहे आणि त्याच्यामुळं हा सर्वसमावेशक अशा पद्धतीचा मोर्चा होता. 2-3 वर्षामध्ये आरक्षण हे प्रत्येक जातीला हवंय म्हणून संपूर्ण जाती उठत आहेत. आणि तुम्ही जर पाहत असाल तर सगळ्यात मोठं 3 वर्षामध्ये मराठा आणि ओबीसी आरक्षण जर तुम्ही पाहिला तर त्यांचाही वाद आता काय मिटलेला नाही तसं पाहायला गेलं तरी तुमचा उपवर्गीकरणाचा वाद पेटलेला आहे. तर उद्या भविष्यात की फक्त आरक्षण हा जर मुद्दा पाहिला आणि नोकऱ्या शिक्षणच नाही राहिलं तर तुम्ही कसं बघताय की हा आपल्या जाती कसा भडकाव होईल? नाही, तो भडकाव व्हावा ही राज्यकर्त्यांची अपेक्षा आहे. तो होऊ नये यासाठी जबाबदारीने काम करणं हे आमचं काम आहे. त्याच्यामुळं आम्ही हा प्रयत्न करतो. आता त्यांना जर भडकवायचं असेल तर कुठल्याही मार्गाने भडकवू शकतात. आता तुम्ही दिल्लीमध्ये पाहिलं असेल, शांततेच्या मार्गाने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांच्यावर ज्या पद्धतीनं 15 वर्षाची मुलगी असेल, 12 वर्षाची मुलगी असेल, ज्या पद्धतीनं हल्ला सरकारने केला तसं इथेही ते करू शकतात. म्हणजे त्यांची जी मानसिकता आहे, दिल्लीपासून ते अगदी गल्लीपर्यंतची जी मानसिकता आहे या राज्यकर्त्यांची, ही मानसिकता समाजाला एकत्र ठेवण्याची मुळीच नाही आहे. भविष्यात आरक्षण हे राहील का? राहील ना. आरक्षणाला धोका जोपर्यंत संविधान आहे, संविधानातली 341 कलम आहे, तोपर्यंत या देशामध्ये अनुसूचित जातीचं आरक्षण राहणार याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची शंका नाही. विधिमंडळामध्ये मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की स्पष्टपणे की सुप्रीम कोर्टाचा असा आदेश आहे, समाजामध्ये एसटी समुदायामध्ये असा एक संभ्रम निर्माण झालाय की खरं सुप्रीम कोर्टाने यांना जे मागतायत त्यांना आरक्षण द्याच असं आहे का सूचना केल्या? नेमकं काय हे संभ्रम कसा? मी सुरुवातीला सांगितलं, हा निर्देश दिला आहे सुप्रीम कोर्टाने की म्हणजे उपवर्गीकरणाची मागणी असेल तर त्या संदर्भामध्ये निर्णय देताना सुप्रीम कोर्ट असं म्हणालेलं आहे की हा जो केंद्राचा अधिकार आहे असं आमचं जे म्हणणं आहे, म्हणजे पहिल्यापासूनचं म्हणणं आहे, म्हणजे हे केंद्राचा अधिकार आहे आणि त्याच्यामुळे उपवर्गीकरणाला अगोदरच्या दोन्ही निकालांमध्ये विरोध केला होता सुप्रीम कोर्टानेच. परंतु आत्ताच्या निकालामध्ये, लेटेस्ट निकालामध्ये त्यांनी सांगितलं की उपवर्गीकरणाचा अधिकार त्या राज्य सरकारांना आहे. परंतु कधी आहे अधिकार? तर हे इम्पिरिकल डाटा आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी केल्यानंतर त्याचा जो तथ्य समोर आलं पाहिजे आणि एक जातनिहाय अशा पद्धतीचा एक अभ्यास झाला पाहिजे आणि तो अभ्यास करण्यासाठी बदर समिती नियुक्ती केली. आता सरकारचं काम हे होतं, जर सरकार प्रामाणिकच असतं तर त्यांनी बदर समितीचा अहवाल जाहीर केला असता आणि मग त्याच्यावर ऑब्जेक्शन मागवले, सजेशन मागवले असते. परंतु तसं काहीही न करता त्यांनी त्या ठिकाणी म्हणजे जे दिसतच नाही ते कसं दिसतंय हे सांगण्याचं ते तुम्ही सांगावं अशा पद्धतीचा आदेश आम्हाला दिला. 1 एप्रिल ते 15 एप्रिलपर्यंतची मुदत ठेवून हा जो काळ आहे, जसं बाळासाहेबांनी मगाशी सांगितलं की या काळामध्ये आंबेडकरी समाज हा जयंतीच्या उत्सवामध्ये मग्न असतो किंवा त्यासाठी व्यस्त असतो, त्यासाठी त्यांना बाजूला ठेवण्याचं किंवा त्यांना ऑब्जेक्शन घेता येऊ नये अशी तरतूद त्यांनी केली होती. परंतु पुढे त्यांना ती मागं घ्यावी लागली आणि मुदत वाढवावी लागली. 1 लाख ऑब्जेक्शन्स किंवा सजेशन त्या ठिकाणी आले. त्यातल्या 75,000 जे आहेत, त्या 75,000 सूचना ज्या आहेत त्या उपवर्गीकरणाच्या विरोधामध्ये आहेत आणि नियमाप्रमाणे, कायद्याप्रमाणे या 75,000 किंवा 1 लाख लोक असतील, ते 25,000 ते वेगळे सुद्धा, त्या सगळ्या लोकांची 1 to 1 जोपर्यंत चर्चा होत नाही किंवा त्यांचं निराकरण होत नाही तोपर्यंत ही अंमलबजावणी त्यांना करता येत नाही. हे मुख्यमंत्र्यांना माहिती नाही का? ते माहिती आहे, हुशार आहेत ते, पण ते ज्या समाजाला यातली माहिती नाही त्या समाजाला ते संभ्रमित करू इच्छित आहे. बस, याच्यापेक्षा दुसरं काय. बुद्ध आणि महासमाजाच्या आणि कर्मकार समाजाच्या वतीने हा जो विरोधक आंदोलन मोर्चा निघतो, तर या मोर्चामध्ये पिंपरीमध्ये आरक्षित जागेवरती निवडून आलेले आमदार यामध्ये सहभागी होणार आहेत का? आणि त्या उपवर्गीकरण झालं पाहिजे यासाठी त्यांच्या बाजूने जे काही आमदार उतरतात तसं आपले आमदार या मोर्चामध्ये उतरणार नाही. कसं आहे, त्यांना बोलवणं, निमंत्रण देणं आमचं काम आहे. त्यांच्यापर्यंत ही माहिती जाणं हे आमचं, पोचवणं हे आमचं काम आहे. आम्ही ते पोचवलं आहे. आणि ज्या 29 आमदारांपैकी 27 आमदारांनी या उपवर्गीकरणाला विरोध केला, त्याच्यामध्ये आपल्या आमदारांचा पण समावेश आहे. त्याचा अर्थ ते उपवर्गीकरणाच्या विरोधामध्ये आहेत असं आम्ही समजतो आणि त्यांना आम्ही बोलवलंय. ते कदाचित येतील अशी आमची आशा आहे. मुख्यमंत्री कुठल्या एका आमदाराचं म्हणजे लाड करून
उपवर्गीकरणाला पाठिंबा देतो. काय म्हणले? लाड पुरवण्यासाठी त्यांचं असं म्हणणं आहे की कुठल्या आमदाराचा जेव्हापासून लाड आपले पुरवण्यासाठी झालेले आहे, आरक्षण तेव्हापासून त्यांचं हे त्यांना बोलू दे. उपवर्गीकरणाला त्यांना बोलू दे. लाड पुरवत आहेत. त्यांना बोलू दे. हा, बोला. दिलीपजी काय म्हणता तुम्ही सांगा. मुख्यमंत्री महोदय कुठल्या आमदाराचा लाड पुरवण्यासाठी आरक्षण उपवर्गीकरणाचा त्यांचा लाडका आमदार आहे. काय नाव? नाही त्याचं नाव घ्यायचं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. आणि त्याचं लाडाचं कारण पण सांगतो की त्या आमदारांच्या पत्नी ज्या आहेत, म्हणजे आमच्या भगिनी ज्या आहेत, त्या मुख्यमंत्र्यांच्या मिसेसच्या काहीतरी जवळच्या मैत्रीमधल्या आहेत. त्याच्यामुळे असं कसं असते बायकोने सांगितलं ऐकायला लागतं. त्याच्यामुळे कदाचित ते असं होत असेल. एखाद्याच्या मैत्रीसाठी समाजाच्या गावेवर लावणं हे कितपत योग्य आहे? ते त्यांना कळलं पाहिजे, तो आमचा प्रश्न नाही. त्यांना विचारा. तर त्यांना विचारलं पाहिजे तुम्ही ना, असं का करताय म्हणून, हा मूर्खपणा का करता, हा वेळीपणा का करता, विचारताय त्यांना, विचारा, ते सांगतील. मोर्चा मोठा होणार आहे, भव्य होणार आहे. पिंपरी चिंचवड शहरामध्ये हा मोर्चा अतिशय ऐतिहासिक असा असेल. कोणाचा प्रश्न? परिषदेमध्ये एका आमदाराने असा मांडला की अनुसूचित जातीमधून जे ख्रिश्चन धर्मामध्ये कन्वर्ट झालेले आहेत त्यांचं आरक्षण इथून पुढे जे बौद्ध समाजात जे उपासनाकारी लोक ज्यांच्या आरक्षणाला धोका होईल. नाही, बौद्ध समाजाचं आरक्षण कन्वर्ट झालेल्या लोकांना म्हणजे कुठल्या जे बौद्ध धर्म भविष्यात हा आता तो सायटेशन घेऊन समजा ते जर पास झालं तर तो सायटेशन घेऊन इकडे नाही असं कसं आहे बरं का, कन्वर्ट झालेल्या ख्रिश्चनांना आरक्षण आधी पण नव्हतं, बरोबर ना. आता हे उपवर्गीकरणामुळे हा मुद्दा उपस्थित झालाय का? नाही, काय लक्षात, ते पूर्वी पण नव्हतं. हा, त्याच्यामुळं काळजी करायचं कारण नाही, बौद्धांनी काळजी करण्याचं कारण नाही. बाबासाहेबांनी हे ज्यावेळेला हा प्रश्न बाबासाहेबांना विचारला होता की आरक्षणाचं काय होईल, तर बाबासाहेब म्हणते घाबरू नका, मी अशी तरतूद करून ठेवीन की तुमचं आरक्षण कुणी खाऊ शकत नाही. बाबासाहेबांचा विश्वास आहे का तुमचा? हा, मग प्रश्न नाही.